नमस्कार मंडळी. आजच्या रविवारच्या कथेच्या दिवशी आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे निर्णय. लेखक दीपक तांबोळी, अभिवाचन चेतना वैद्य. संगीतानं घड्याळाकडे पाहिलं, मग लेकीच्या खोलीच्या बंद दरवाजाकडे पाहिलं. उद्वेगानं ती दरवाजा ढकलून आत गेली बरं का. शुभा, ए शुभा, उठ लवकर, किती वेळ झोपून राहणार आहेस ग? ती आपल्या लेकीला ओरडून म्हणाली. झोपू दे ना ग आई, रात्री 2 पर्यंत मी झोपले नव्हते. माहितीये मला 2 पर्यंत तू काय केलं असशील ते. फेसबुक नाही तर व्हॉट्सअपवर चॅटिंग, या व्यतिरिक्त काय केलं असणार दुसरं? चल उठ आता लवकर, 9 वाजलेत. संगीता अगदी कठोर स्वरात म्हणाली. तू ना आई अशीच आहेस बाई. माहितीये माझ्या मैत्रिणी 10 पर्यंत झोपलेल्या असतात. शुभा किरकिरत म्हणाली. चांगल्या मुलींशी तर तू मैत्री करूच नकोस. आपल्या कामवालीची मुलगी बघ जरा, सगळं आवरून सकाळी 7 वाजता आपल्याकडे हजर असते. ए बाई, मला लेक्चर नको को देऊ सकाळी सकाळी. उठते बाबा. शुभा धुसफूस करत म्हणाली आणि उठली. बेड न आवरता चादरी तशाच बेडवर फेकून ती ब्रश करायला गेली. संगीतानं हताशपणे तिचा बेड आवरला. हा प्रसंग आता रोजचाच झाला होता. एज्युकेशन आटोपल्यानंतर MPSCच्या परीक्षेच्या तयारीसाठी शुभा घरीच होती. म्हणायला ती क्लासेसला जायची, पण तिचं अभ्यासात काही लक्षच नव्हतं. सदोदित मोबाईल घेऊन व्हॉट्सअप नाहीतर फेसबुक चॅटिंग सुरू. त्याचा कंटाळा आला की मग टीव्हीवरचे सिरियल्स बघायच्या. हेच तिचं आयुष्य बनलं होतं. एकुलती एक मुलगी म्हणून तिला रवी आणि संगीताने मोठ्या लाडानं वाढवलं होतं. तिचा प्रत्येक हट्ट पुरवला होता. अर्थात त्यावेळची परिस्थिती ही उत्तम होती. रवी एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता. संगीता MA असून तिला त्यानं शुभाचं संगोपन व्यवस्थित व्हावं म्हणून नोकरी करूच दिली नव्हती. तशी गरजही नव्हती. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस फिरायला वेळ लागत नाही. रवीच्या कंपनीमध्ये 2 राजकीय पक्षांच्या युनियन स्थापन झाल्या आणि संघर्षाला सुरुवात झाली. काम कमी आणि भानगडीत जास्त असं व्हायला लागलं. प्रोडक्शन ठप्पच झालं. पोलीस केसेस जास्ती व्हायला लागल्या. शेवटी कटकटींना कंटाळून मॅनेजमेंटनं कंपनीच बंद केली. हजारो कामगार बेकार झाले. रवी सारखे इमानदार अधिकारी सुद्धा त्यात भरडले गेले ना. युनियन लीडर्सनी कामगारांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळले आणि कोर्टात केसेस दाखल केल्या. पण कोर्टातली प्रकरणं गोगलगाईच्या गतीनं पुढे सरकतात. कंपनी बंद होऊन 10 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा कुठलाच निकाल लागला नव्हता. रवीला घरी बसावं लागलं होतं. तशी मग संगीताने एका शाळेत नोकरी धरली. काही महिने मोफत काम करा, मग पगार सुरू करू, असं तिला सांगण्यात आलं होतं. संगीताचा नाईलाजच होता. कधीतरी का होईना पगार सुरू होईल या आशेवर ती शाळेत शिकवत राहिली. रवीनं सुद्धा खटपट करून एका सुपर शॉपीमध्ये मॅनेजरची नोकरी मिळवली. पगार अगदीच कमी होता. 5 वर्षानंतर एका संचालकाच्या ओळखीनं संगीताला महिना 5,000 पगार सुरू झाला. त्यालाही आता 5 वर्ष होऊन गेली होती. अजूनही ती परमनंट झालीच नव्हती. रवी नोकरीत असताना त्यांनी कर्ज घेऊन घर बांधलं होतं. त्याचे हप्ते अजून सुरू होते. दोघांच्या तुटपुंज्या पगारात संसार कसा तरी सुरू होता. पण शुभाला त्यांनी कोणतीही कमतरता कधीच भासू दिली नाही. ती 11वीत असतानाच तिला त्यांनी महागडा मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन दिला. आपली मुलगी मॉडर्न टेक्नॉलॉजीत मागे पडायला नको आणि तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये तिचं हसं व्हायला नको, हा त्यामागचा खरा हेतू होता. पण सोशल मीडियात वावरण्याव्यतिरिक्त शुभानं या टेक्नॉलॉजीचा कधीच वापर केला नाही हो. 12वीत ती कशी बशी पास झाली. BScतही तिला चांगले मार्क्स नव्हतेच.
तिने रिकामं बसण्यापेक्षा कुठेतरी कमी पगाराची का होईना, पण नोकरी करावी, असं संगीता आणि रवीला वाटत होतं. मात्र शुभाच्या डोक्यात एम-पी-एस-सी करायचं खूळ कुणीतरी भरवलं बाई. म्हणून मग ती नोकरी करायला तयारच होईना. पण एम-पी-एस-सीचा अभ्यास करण्याऐवजी दिवस-रात्र ती मोबाईल घेऊन पडलेली असायची. संगीताला ती कोणत्याही कामात मदत करायची तर नाहीच, उलट संगीतालाच ती आपल्या तालावर नाचवायची. त्यामुळे परवडत नसताना सुद्धा संगीताला धुण्या-भांड्यासाठी बाई लावावी लागली होती. शुभाचं वागणंही अतिशय उर्मटपणाचं होतं. त्याबद्दल आई-वडिलांनी तिला अनेकदा समजावून सांगितलं होतं, पण तिच्या डोक्यात काहीही फरक पडला नव्हता. या एप्रिलमध्ये संगीताच्या शाळेतले 2 शिक्षक निवृत्त होणार होते. त्यांच्या जागी संगीताची वर्णी लागण्याची अगदी दाट शक्यता होती. कारण टेम्पररी शिक्षकात तीच सीनियर होती ना. त्यामुळे संगीता आनंदात होती. अपेक्षेप्रमाणे एक दिवस तिच्या ओळखीच्या संचालकांनी तिला बोलवून घेतलं. "मॅडम अभिनंदन. कालच संचालक मंडळाची मीटिंग झाली आणि तुम्हाला पर्मनंट करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे." संचालक अगदी प्रफुल्लित चेहऱ्याने तिला सांगत होते. संगीताच्या आनंदाला तर पारावरच उरला नाही. 10 वर्षाच्या मेहनतीचं फळ आज मिळणार होतं तिला. खूप खूप धन्यवाद सर. पण तुम्हाला माहिती आहे का मॅडम, आजकाल फुकट काही मिळत नसतं. मॅनेजमेंटनी 15 लाखांची डिमांड केलेली आहे. संगीताचं हवेत उडणारं विमान एकदम जमिनीवर कोसळलंच. क काय? 15 लाख? सर मी इतके पैसे कुठून आणू? आणि सर तुम्हाला माहिती आहे, मी 5 वर्ष अगदी फुकट शिकवलंय. नंतरची 5 वर्षही मी अक्षरशः 5,000त काम केलंय. संगीता रडकुंडीला येऊन म्हणाली. मॅडम तो विचार करूनच मी मॅनेजमेंटला पैसे कमी करायला सांगितले. ते तर 20 लाख मागत होते. आणि तुम्हाला कल्पना नसेल, 20 लाख देणारेही आहेत आपल्या स्टाफमध्ये. देणारे आहेत म्हणून तर मॅनेजमेंटचं फावतंय. तेव्हा ही सुवर्णसंधी चुकवू नका मॅडम. पुढे पर्मनंट व्हायला तुम्हाला किती वर्ष लागतील काही सांगता येत नाही. सर मी थोडे-थोडे करून दिले तर चालतील का? सॉरी मॅडम, तसं शक्य होणार नाही हां. मात्र चेअरमन साहेब तयार झाले तर शक्य होऊ शकतं. त्याकरता तुम्हाला चेअरमन साहेबांना भेटावं लागेल. चेअरमनचं नाव ऐकताच संगीता शहारली. चेअरमन हा एक नंबरचा स्त्री लंपट माणूस होता. त्याची नजर अतिशय घाणेरडी होती. तिनं त्याचे लंपटपणाचे किस्से तर ऐकले होतेच, पण त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तिच्यासह इतर शिक्षिकांसोबत त्यानं केलेली घाणेरडी लगट ती विसरली नव्हती. त्याला भेटायला गेल्यावर तो कशाची मागणी करणार हे तिला चांगलंच ठाऊक होतं. डोळ्यात आलेले अश्रू तिनं कसेबसे आवरले. सर मी तुम्हाला 3-4 दिवसात कळवते हां. लवकरात लवकर कळवा म्हणजे आम्हाला तसा निर्णय घेता येईल. काय आहे, तुम्ही नाही म्हणालात तर दुसरे तयार आहेत हे मात्र लक्षात ठेवा बरं का. तिनं मान डोलावली. घरी येऊन तिनं रवीशी चर्चा केली, पण दोघांना कोणताच मार्ग दिसत नव्हता. आधीच घराचं कर्ज होतं, त्यामुळे नवीन कर्ज मिळणेही कठीण. इतके पैसे देऊ शकतील असे नातेवाईकही नव्हते. आणि असते तरी कुणाच्याही उत्कर्षावर जळणारे पैसे थोडीच देतात. त्यात दोघांनाही असं लाच देऊन काम करून घेणं मनापासून पसंत नव्हतंच. काहीच निर्णय न झाल्यामुळे 7 दिवस संगीताने संचालकांना काहीच कळवलं नाही. शेवटी पुढच्या आठवड्यात नको ती बातमी आलीच. प्रत्येकी 20 लाख घेऊन मॅनेजमेंटने तिच्यापेक्षा कितीतरी ज्युनियर असलेल्या शिक्षकांना परमनंट केलं होतं. संताप, अपमान आणि दुःख याची धगधग मनात घेऊन संगीता घरी परतली. घराचं दार सताड उघडं होतं. सोफ्यावर एक कुत्रं झोपलं होतं. सगळीकडे पसाराच पसारा होता. तिनं कुत्र्याला हकललं.
शुभाला हाक मारली. कुठलाच प्रतिसाद आला नाही. ती शुभाच्या खोलीत आली. शुभा कानाला हेडफोन लावून मोबाईलवर नेटफ्लिक्सची सिरियल बघत होती. संगीतानं तिला 2-3 हाका मारल्या, पण तिनं उत्तर नाहीच दिलं. संतापून मग संगीतानं तिच्या जवळ जाऊन तिच्या कानावरचे हेडफोन्स खेचून काढले, हातातला मोबाईल हिसकावून घेतला आणि जमिनीवर जोराने आपटला. त्याचे तुकडे तुकडे झाले. मग तिनं शुभाला हाताला धरून उठवलं आणि दुसऱ्या हाताने तिला खाड खाड मारायला लागली. शुभाला आई एवढी का संतापलीये ते कळेच ना. मारता मारता संगीताच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. नालायक, जेव्हा पाहावं तेव्हा हातात मोबाईल. आईला काय त्रास होतोय, बापाला काय त्रास होतोय, काही समजत नाही ना तुला. नोकरी कर म्हटलं तर म्हणते मला अभ्यास करायचा आहे आणि इथे अभ्यास करायचा सोडून थेरच सुचतायत तुला, नाही का? शुभा रडायला लागली आणि संगीताच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच संगीता थांबली. तिची नजर खाली पार्ट अन पार्ट वेगळ्या झालेल्या मोबाईलवर पडली. संतापून तिनं पायानं तो अजूनच तोडून टाकला आणि मग रडत रडत ती स्वतःच्या बेडरूम मध्ये गेली. बेडवर पडून ढसाढसा रडायला लागली. थोड्या वेळाने संतापाचा पूर वाहून गेल्यावर ती शांत झाली. शुभाच्या खोलीचा तिनं अंदाज घेतला. तिथं एक भयानक शांतता पसरली होती. अचानक एका अनामिक भीतीनं तिला घेरलं. थोड्या थोड्या कारणांनी आत्महत्या करणारी मुलं तिला आठवली. बापरे, हे काय करून बसलो आपण? एका तरण्या पोरीला मारलं. तिनं काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं नसेल ना. जीवाच्या आकांतानं ती उठली. शुभाच्या खोलीत धावत गेली. शुभाला बेडवर मुसमुसताना पाहून तिचा जीव भांड्यात पडला. रात्री संगीतानं अनेक वेळा विनवणी करूनही शुभा तिच्याशी एक शब्दही न बोलता आणि न जेवताच झोपून गेली. रवी घरी परत आल्यानंतर संगीतानं त्याला सर्व हकीकत सांगितली. शुभाच्या वागण्यानं तोही चिंतेत पडला. शुभा जीवाचं काही बरं वाईट करून घेईल या विचारानं रात्रभर दोघांना झोप आली नाही. दोघंही आलटून पालटून शुभाच्या खोलीत जाऊन तिला पाहून येत होते. रात्री लवकर झोपल्यामुळे शुभाला सकाळी 6 वाजता जाग आली. अख्खा दिवस तिच्या समोर होता आणि टाइमपाससाठी मोबाईलही नव्हता आणि लॅपटॉपचा कीबोर्डही काम करत नाहीये हे तिच्या लक्षात आलं. मनातल्या मनात तिनं आईला शिव्यांची लाखोली वाहिली. नाश्त्याच्या टेबलवर बसली असताना रवी तिला समजवत होता, बेटा तंत्रज्ञान हे माणसाच्या सोयीसाठी सुखासाठी असतं. याचा अर्थ असा नाही ना की आपण त्याच्या आहारी जावं. हे बघ, इंटरनेट हा ज्ञानाचा महासागर आहे. व्हॉट्सअप, फेसबुक ह्याच्यावर आपण आपल्याला माहिती असलेली माहिती, फोटो पटकन शेअर करू शकतो. माणसांना जवळ आणणारी ही माध्यमं, त्याचा खूप फायदा आपणा सर्वांनाच होतोय. पण होतंय काय, की माणसं त्यात नको तितकी गुंतल्यामुळं जवळ येण्याऐवजी दूर होत चालली बेटा. याला कारण आपलं या माध्यमांच्या आहारी जाणं. रवी बडबडतच होता आणि शुभा कोणतीही प्रतिक्रिया न देता चहा पीत होती. अशी लेक्चर्स ती नेहमीच ऐकत आली होती. चहा नाश्ता झाल्यानंतर रवीच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती उठून निघून गेली. आई वडील दोघंही कामावर निघून गेल्यानंतर शुभाला काय करावं ते कळेच ना. घरातला पसारा तिच्या पहिल्यांदाच लक्षात आला. ती उठली, पटापट सगळ्या रूम मधला पसारा आवरला. भिंतीवरची जाळी काढली, कपाटं आवरली, पुस्तकांच्या कपाटातली धूळ साफ केली. इतक्या वर्षात वडिलांनी जमवलेल्या या खजिन्याकडे तिचं लक्षच नव्हतं. एक पुस्तक तिनं काढून पाहिलं. हिमालयाचं प्रवास वर्णन. त्यातले फोटो पाहून आणि वर्णन वाचून जग सुंदर असल्याची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली. मग तिनं इतरही पुस्तकं चाळली, ज्या पुस्तकांकडे तिनं कधी ढुंकूनही पाहिलं नव्हतं. ती पुस्तकं तिला इंटरेस्टिंग वाटायला लागली. कामवालीचं काम झालं तशी तिनं व्यवस्थित भांडी लावून टाकली. रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळं दुपारी तिला झोप यायची. आज झोप येत नसल्यामुळं आणि जवळ मोबाईल लॅपटॉप नसल्यानं तिनं एमपीएससीचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे आज वाचण्यात तिचं मन चांगलं रमलं. संध्याकाळी क्लासमध्येही तिचं मन चांगलं एकाग्र झालं बरं का.
संगीता शाळेतून परतली आणि चकाचक घर बघून आश्चर्यचकितच झाली. अगो बाई, हे काम शुभानच केलं असावं हे तिच्या लक्षात आलं. लेकीचं कौतुक करावं असं तिला वाटलं, पण ती आपल्याशी बोलत नाहीये हे लक्षात येऊन ती चुप बसली एकदम. शाळांना सुट्या लागल्या, संगीता घरी राहायला लागली. पण दोघा मायलेकीत एकतर्फी संभाषण होतं. संगीता बोलायची, पण शुभा हो, नाही इतकंच उत्तर द्यायची. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक दिवस कामवाली आणि तिची मुलगी घरी आल्या. संगीतानं त्यांच्या हातातला पेढ्याचा बॉक्स पाहून काय ते ओळखलंच. "काय गं, 10वीचा रिझल्ट लागला वाटतं? किती मिळाले गं मार्क्स?" "93%." मुलगी तिच्या पाया पडत म्हणाली. शुभा तिथंच बसलेली होती. ते ऐकून तिला आश्चर्याचा धक्का बसला. "अहो ताई, अहो तुम्ही तिला शिकवलं नसतं तर ती पास सुद्धा झाली नसती बघा. लय उपकार झाले ताई तुमचे आमच्यावर." कामवालीच्या डोळ्यात अश्रू आले. अगं, खरी मेहनत तर तिचीच आहे. झोपडपट्टीत राहून लोकांची धुणीभांडी करून कोणतेही क्लासेस न लावता तिनं हे यश मिळवलंय अगं. तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. हातातला पेढा त्या मुलीच्या तोंडात भरवत संगीता म्हणाली. 4-5 दिवसांनी तिघं रात्री डायनिंग टेबलवर बसले असताना रवी म्हणाला, मी एक निर्णय घेतलाय. ॲडिशनल इन्कमसाठी मी LICची एजन्सी घ्यायचं ठरवलंय. पण त्यामुळे मी खूप बिझी होणार आहे. बाहेरची कामंही तुम्हालाच करावी लागतील. चालेल? अहो, मी पण एक निर्णय घेतलाय. या शाळेत मी पर्मनंट होण्याचे चान्सेस तर आता फार कमी आहेत. मला एका नवीन शाळेतून ऑफर आली आहे. ते 10,000 देतो म्हणतायत. मी ती शाळा जॉइन करायचं म्हणतेय. संगीता म्हणाली. अगं, पण ती बिगर अनुदानित शाळा असणार. अशा शाळेत कधीच पर्मनंट करत नाहीत. म्हणजे आयुष्यभर तुला सरकारी पे स्केल कधीच लागू होणार नाहीत आणि पगारवाढही तशी कमीच राहील, नाही का? रवी निराशेने म्हणाला. "मी काय म्हणते बाबा, करू द्या ना आईला तिथे नोकरी." शुभा मध्येच बोलली. आपल्या कामवालीच्या मुलीने आईची खूप पब्लिसिटी केली आहे हो. आईच्या अनुपस्थितीत अनेक जण ट्युशनसाठी चौकशी करून गेलेत. मीही 4-5 कॉलनीत फिरले. 40 मुलं तयार आहेत आईकडे ट्युशन लावायला. मी त्यांना ₹500 महिना फी सांगितली आहे. ते तयार आहेत बरं का बाबा. अशा रीतीने महिन्याला 20,000 आईला आरामात घरबसल्या मिळतील ना. आणि मला खात्री आहे विद्यार्थ्यांची संख्या जरूर वाढेल. मग आपण एखादी मोठी जागा भाड्याने घेऊ शकू क्लाससाठी. ते ऐकून संगीता हसली. "अहो मॅडम, ते सगळं ठीक आहे, पण घरची बाहेरची कामं कोण करणार?" "मी आहे ना," शुभा आत्मविश्वासाने म्हणाली. "ते तुम्ही माझ्यावर सोडा. आजपासून घर आवरणं, स्वयंपाक करणं, किराणा, भाजी-बिजी, बाहेरची कामं सगळी मीच करत जाणार आहे." "अगं, पण मग तू MPSCचा अभ्यास कसा आणि कधी करशील?" रवीनं शंका उपस्थित केली. बाबा, एक झोपडपट्टीतली मुलगी 10 ठिकाणी धुणी-भांडी करून 93% मिळवतीये. तर मग मी घरातली कामं करून MPSC क्लिअर का नाही करू शकत? मनात जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो हे माझ्या अगदी लक्षात आलंय बाबा. तिचा आवेश पाहून रवी आश्चर्यचकितच झाला. चला, आमची शुभा मॅच्युअर झाली म्हणायची. आता तुला नवीन मोबाईल घेऊन द्यायला हरकत नाही. नाही बाबा, मी सुद्धा एक निर्णय घेतलाय. जोपर्यंत मी MPSC क्लिअर करणार नाही, तोपर्यंत मी मोबाईल, लॅपटॉपला हात सुद्धा लावणार नाही. आत्तापर्यंत मी आभासी जगात वावरत होते. गेल्या काही दिवसात मला वास्तव जग पाहायला मिळालंय आणि हे वास्तवातलं जग आभासी जगापेक्षा खूप सुंदर आहे बाबा आणि क्रियाशील बनवणारं आहे. हे माझ्या अगदी लक्षात आलंय. म्हणून मी हा निर्णय घेतलाय. आपल्या मुलीचा समजूतदारपणा पाहून संगीताला गहिवरूनच आलं. शुभाजवळ येऊन तिनं तिला जवळ घेतलं. शुभाने तिला मिठी मारली. का कोणास ठाऊक? तिला आईबद्दल खूप प्रेम वाटायला लागलं होतं. खूप प्रेम वाटायला लागलं होतं. मंडळी, या कथेत तिघांचे 3 वेगवेगळे निर्णय आहेत आणि त्यातून एक कुटुंब उत्तम पद्धतीने उभं राहणार आहे. कशी वाटली कथा तुम्हाला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं हं. शेअर तर करायचीच, लाईक पण करायची आणि सबस्क्राईब पण करायची. करणारच तुम्ही, खात्रीच आहे मला. आजच्या या कथेचे लेखक होते दीपक तांबोळी.
आणि अभिवाचक चेतना वैद्य. टू टू टू.